जे मित्रांनो, या वर्षीची भरती आली आणि ही भरती संपली. खर तर यावर्षी या भरत्यांमध्ये एका बापाला मी ओळखण्याचा प्रयत्न केला. हे पोरगा होतं माझ्याकडे. रंजलेल्या गांजलेल्या मध्ये 4-5 वर्ष भरती केली होती. यावर्षी माझ्याकडे आला. नियतीने यावर्षी त्याला परत डंक मारला आणि या भरतीमध्ये सोडला. तर या भरतीच्या अगोदर त्याच्या बापाचा काही दिवसापूर्वी फोन आला होता. थकलेल्या आवाजात त्याचा बाप सांगत होता, "सर आता शरीर थकलं, काया थकली, आता माझ्याकडून शक्य नाही. कसं करा सर, पण माझं पोरग भरती झालं पाहिजे. तुमचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही." मी त्या बाबाला शब्द दिला होता. त्याच्या बापाला शब्द दिला होता का काका तुमचं वर्ष व्हायला जाऊ देणार नाही. या वर्षी तुमच्या अंगावर गुलाल, पोराच्या अंगावर गुलाल टाकल्याशिवाय राहणार नाही. तुमचे कष्ट लवकर संपतील. खरं तर नियतीला मान्य नव्हतं. राऊंड चांगलं निघलं. लेखीमध्ये धोका झाला आणि पोरगा लेखी पळाला. ज्या दिवशी निकाल उडला त्या दिवशी पोरगा माझ्यासमोर बसलेला होता. पोरगा रडत होता. रडता रडता तिने बापाला फोन केला. बापाला सांगितलं का माझं काम नाही झालं. बाप त्याचं तिकडून त्याला सांत्वन देत होता. खर तर त्या दिवशी एका 25 वर्षाच्या म्हाताऱ्या पोराला मी रडताना पाहिलं आणि एका 70 वर्षाच्या तरुण बापाला मी आधार देताना पाहिलं. जो माणूस थकला होता का ज्याच्या क्षमता नव्हती आणि ज्याच्याकडे काही करण्याचं सामर्थ्य नव्हतं, जो मला सांगत होता का सर पोराचं काम झालं पाहिजे, हातपाय शरीर थकलं, त्याच्या निकालाच्या दिवशी तो 70 वर्षाचा तरुण बाप मला फोनवर स्पीकर ऑन करून सांगत होता, सर आमचं पोरग नाही झालं तरी चालेल, आम्हाला आमच्या पोराची नोकरी नाही पाहिजे, आम्हाला आमचं पोरग पाहिजे, आम्ही आमचं पोरग परत उभं करू, त्याच्या मागे तुम्ही परत उभे राहा. खर तर क्षमता नसताना परत 1 वर्ष मागून देणं आणि क्षमता नसताना परत पोराच्या माग उभं राहणं, खर तर आपल्या तरुणाईला हे लाजण्यासारखं आहे. कधी कधी कर्म आडवे येते आणि कधी कधी आपले कष्ट आडवे येते आणि कधी कधी नियती आडवी येते. काय झालं असेल ते झालं असेल. आणि त्या दिवशी मी एका 25 वर्षाच्या म्हाताऱ्या पोराला एका 70 वर्षाच्या तरुण बापाने आधार देत तुम्ही पाहिलं. या अपयशात खरं तर तुमच्या माग 2 व्यक्ती उभे राहतात, एक आई आणि एक बाप. शॉकंतिका एकच का त्या म्हाताऱ्या पोरांनी परत समजून घ्यावं का आपल्या तरुण बापाने आयुष्याच्या त्या सरत्या शेवटी सुद्धा आपल्याला तरुण म्हणून सपोर्ट केला. जय हिंद, जय भारत.